नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही लाडका भाऊ या योजनेसाठी कशा पद्धतीने अप्लाय करू शकतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण लाडका भाऊ योजनेसाठी जे डॉक्युमेंट लागणार होतं म्हणजे जॉब कार्ड, जे महास्वयंरोजगार या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून मिळणार होतं, त्याबद्दल माहिती जाणून घेतली होती। तुम्हालाही जरी ती माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती आय बटनवर मी दिलेली, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघून मगच इथं अप्लाय करण्यासाठी यायचं आहे। चला तर पाहूया की तुम्ही लाडका भाऊ योजनेसाठी कशा पद्धतीने अप्लाय करू शकता। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। बघा, तर मी मागे रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं आणि मला आय डी आणि पासवर्डही मिळाला होता। आता तो आय डी आणि पासवर्ड यूज करून मी लॉग इन करतोय। इथं तुमचा आधार कार्ड नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकतात किंवा तुम्हाला वेगळा आय डी येतो तोही तुम्ही इथं टाकू शकता। त्यानंतर ईमेल आय डीचाही ऑप्शन तुम्हाला येतो। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस आहे आणि त्यानंतर इथं तुम्हाला ट्रेनिंग सर्च आणि ट्रेनिंग अप्लाइड हे दोन ऑप्शन देतील। इथं तुम्हाला ट्रेनिंग सर्चवर क्लिक करायचे। ट्रेनिंग सर्चवर क्लिक केल्यानंतर तुमचं जो स्किल असेल किंवा तुम्ही ज्या याच्यामध्ये कोर्स केला असेल, एज्युकेशन केलं असेल, तर त्या टाईपचे जॉब तुम्हाला इथं सर्च करायचे आहेत। बघा मित्रांनो, इथं ट्रेनिंग सर्च या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बारमध्ये तुमचं स्किल किंवा तुमचं एज्युकेशन रिलेटेड तुम्हाला सर्च करायचं आहे। तर इथं मी आता मेडिकल रिलेटेड सर्च करतोय, तर फार्मासिस्ट मी इथं टाकणार आता। बघा मित्रांनो, मी इथं आता फार्मासिस्ट टाकल्यानंतर इथं माझ्या खाली वॅकन्सी येतील। आता यापैकी तुम्ही कुठल्याही एका वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता जे तुमच्या नियर पडेल किंवा जी तुम्हाला अप्लाय करायची राहील। त्यानंतर या सगळ्या अशा वॅकन्सी तुम्हाला शो होतील। त्यानंतर ऑफिसर, QC असे सगळे फार्मास्युटिकल रिलेटेड वॅकन्सी तुम्हाला शो होतील। तुम्हाला आता सिंपली काय करायचं आहे, अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे। अप्लाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन अप्लायसाठी रिक्वेस्ट जाईल। रिक्वेस्ट गेल्यानंतर तुम्ही जरी शॉर्टलिस्ट झालात तर तुम्हाला ज्या समोरून तुम्हाला ईमेल किंवा तुम्ही इथं जेही डिटेल्समध्ये भरलेली कॉन्टॅक्ट माहिती असेल तसं तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही इथं अर्ज करायचे किंवा अप्लाय करायचे। त्यानंतर तुम्ही आता अप्लाय केलेल्या वॅकन्स्या शॉर्टलिस्टेड कशा होतील तर हे पाहण्यासाठी तुम्हाला आता इथं ट्रेनिंग सर्चच्या खालीच बघा ट्रेनिंग अप्लाइड हा ऑप्शन आहे। ट्रेनिंग अप्लाइड स्टेटस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्टेटस शो होईल की तुम्ही ज्या वॅकन्सीसाठी अप्लाय केलं होतं त्याचं स्टेटस काय आहे। बघा मित्रांनो, मी आत्ता अप्लाय केलं तर स्थिती इथं दाखवतोय अप्लाइड। या पहिलेही मी काही वॅकन्सी अप्लाय केल्या होत्या, तिथं मला शॉर्ट लिस्टेड दाखवतोय। तर शॉर्ट लिस्टेड तुमचं जर झालं असेल त्यानंतर तुम्हाला समोरून कॉन्टॅक्ट केला जाईल तुमची जी वॅकन्सी असेल किंवा जॉब असेल त्या रिगार्डिंग पुढची प्रोसेससाठी। तर अशा पद्धतीने तुम्ही लाडका भाऊ या योजनेसाठी अप्लाय करू शकतात। मित्रांनो, या पोर्टलवर जरी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिले, तर आपण याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहून पहिले रजिस्ट्रेशन करून घ्या, त्यानंतर तुम्ही वॅकन्सी अप्लाय करायला या। तुम्हाला विदाऊट रजिस्ट्रेशन इथं काहीच करता येणार नाही। त्या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता। मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तेही लाडका भाऊ योजनेचा फायदा घेऊ शकतील। आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।